नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कायमधारा पद्धती म्हणजे काय, कायमधारा पद्धती कोणी सुरू केली आणि कोणत्या परिस्थितीत सुरू केली याविषयी सविस्तर माहिती बघूया. तर मित्रांनो, कायमधारा पद्धती बघण्यापूर्वी आपण यापूर्वी बघितलं आहे की कशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थायिक. जी ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती, ती व्यापारी कंपनी हळूहळू या कंपनीने राजकीय वर्चस्व कशा प्रकारे भारतामध्ये निर्माण. आपण यापूर्वी बघितलंच आहे की कशा प्रकारे प्लासी युद्ध झालं, बक्सार युद्ध झालं. 1764च्या बक्सारच्या युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती बंगालची सर्व राजकीय सत्ता आली. परंतु रॉबर्ट क्लाइव्हने येथील सत्तांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याच्या उद्देशाने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली. या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे आपण बघतो तर काय झालं, जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल बेहाल झाले. त्यामुळे ही पद्धती नंतर बंद करण्यात आली आणि लॉर्ड कॉर्नवालिस भारतात आल्यानंतर त्याने ही कायमधारा पद्धती सुरू केली. तर ते कशा प्रकारे सुरू केली त्याचा आपण आता सविस्तर आढावा घेऊया. तर या पूर्वीची परिस्थिती कशी होती सारा महसुलीची, तर आपण बघतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पूर्वी बंगालमध्ये नवाबाची सत्ता होती. तर नवाब काय करायचे, तर 9/10 इतका महसूल जमीनदार शेतकऱ्यांकडून जमा करून तो नवाबाच्या राजकोषामध्ये जमा करा. तर 1/10 इतका महसूल स्वतः जवळ ठेवला. आपण बघितल्याप्रमाणे 1764 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सत्ता आली. मग रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था राबवली आणि या दुहेरी शासन व्यवस्थेच्या माध्यमातून सारा वसूल केली. याचे फार मोठे वाईट परिणाम आपण बघतो की बंगालच्या जनतेवर झाले. बंगालच्या जनतेचा कोणीही वाली उरला नाही, हाल बेहाल झाले आणि त्यामुळे शेवटी वॉरन हेस्टिंग्ज गव्हर्नर जनरल झाल्यानंतर त्याने ही पद्धत बंद केली आणि बंद केल्यानंतर त्याने 5 वर्षाकरिता लिलावाद्वारे ठेक्याने पद्धत देण्याची सुरू केली. आणि ठेक्याने महसूल दिल्यानंतर वसुली होत आली. परंतु या पद्धतीमध्ये फारच दोष होते आणि म्हणून ज्यावेळेला लॉर्ड कॉर्नवालिस तिथे गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हा त्याने या परिस्थितीमध्ये सुधारणा करायला ठरवली. त्याने ही परिस्थिती पाहून त्याने एक स्टेटमेंट दिलं. तो म्हणाला की कंपनीच्या राज्यातील 1/3 शेत जमिनीचे जंगलात रूपांतर झाले. म्हणजे इतकी ही पद्धती वाईट होती की 1/3 जमिनीचे संपूर्ण जंगल झाले आणि म्हणून ही पद्धती बंद करून लॉर्ड कॉर्नवालिसला नवीन पद्धती तिथे सुरू करायची आणि म्हणून लॉर्ड कॉर्नवालिसने सर्वप्रथम कोणत्या पद्धतीची
तिथे महसूल व्यवस्था असायला हवी याकरिता एक समिती गठीत केली आणि ही समिती स्थापन केल्यानंतर या समितीला आदेश देण्यात आले की आपण संपूर्ण बंगालची पाहणी करून एक चांगली व्यवस्था सुचवावी, मला अहवाल द्यावा। या समितीमध्ये सर जॉन शोर, जेम्स ग्रँट आणि जोनाथन डंकन हे 3 प्रमुख अधिकारी होते। यांनी यावेळी संपूर्ण बंगालची पाहणी करून संपूर्ण बंगाल दौरा करून त्यांनी या आपला अहवाल लॉर्ड कॉर्नवालिसला सादर केला आणि यावर आपली मते ठेवली। त्यामध्ये जेम्स ग्रँटच्या मते सरकार हे जमिनीचे भूस्वामी असं मत जेम्स ग्रँटने व्यक्त केलं। म्हणजे सरकार मालक असल्यामुळे सरकारने प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करा। तर सर जॉन शोरने असे मत व्यक्त केले की शेतकरी हे भूमी स्वामी समजून सरकारने त्यांच्याशी करार करा। म्हणजे या ठिकाणी सर जॉन शोरने शेतकऱ्यांना जमिनीचा मालक समजलं आणि म्हणून सरकारने त्याच्याशी करार करायचा आणि मग ठरवायचं आणि त्याच्याकडून सारा वसूल करायचा, महसूल वसूल करायचा। परंतु लॉर्ड कॉर्नवालिस हा उमराव घराण्यातील असल्यामुळे त्याने जमीनदारांचा पक्ष उचलून आणि शोरच्या विचाराशी त्याने तडजोड केली। म्हणजे सरकार जमीनदाराशी करार करेल, शेतकऱ्याशी ना, सरकार जमीनदारांशी करार करेल, परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये म्हणून जमीनदारांनी शेतकऱ्यांची लेखी स्वरूपात माहिती ठेवावी आणि जर शेतकऱ्यांवर कोणता अन्याय झाला असं शेतकऱ्याला वाटत असेल तर त्यांना दाद मागण्याची मुभा दिली। तर अशा प्रकारे ठरल्यानंतर सुरुवातीला 10 वर्षाकरिता ही पद्धत असावी असं सर जॉन शोरचं मत होतं, परंतु कॉर्नवालिसने मात्र ही कायमस्वरूपी असावी यावर भर दिला आणि शेवटी असे ठरवण्यात आले की जमीनदार हे शेतकऱ्यांपासून महसूल सरकारला देतील आणि याच पद्धतीला कायमधारा पद्धती असे म्हणतात। ही पद्धत बंगालमध्ये इसवी सन 1793 पासून सर्वत्र लागू करण्यात आली। आता ही पद्धत लागू केल्यानंतर या पद्धतीमध्ये कोणते गुण होते की या पद्धतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीला कोणते फायदे झाले, तर सर्वात महत्वाचा फायदा झाला तो म्हणजे महसूल निश्चित ठरवण्यात आल्यामुळे कंपनीला आपले अंदाजपत्रक तयार करायचे। आता कंपनीला माहित पडलं की आपल्याकडे निश्चित वर्षाकाठी इतका
महसूल गोळा होणार आहे, इतका महसूल जमा होणार आहे, आणि म्हणून या येणाऱ्या महसुलानुसार आपण कोणत्या क्षेत्रात किती खर्च करायचा त्याचा आराखडा किंवा अंदाजपत्रक तयार करणे आता कंपनीला सोपं झालं. दुसरं असं की जमीनदारांना उरलेली रक्कम आपल्या जवळ ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. हाही एक मोठा फायदा झाला की जमीनदाराला माहित पडलं की वर्षाकाठी आपल्याला आपल्याकडे असलेल्या जमिनीच्या स्वरूपामध्ये इतकी रक्कम सरकारमध्ये जमीन जमा करायची आहे, आणि म्हणून जर त्याने जास्तीची गोळा केली असेल तर बाकी त्याला आपल्याजवळ ठेवता आली, आणि म्हणून जी शिल्लक त्याच्यापाशी होती तो पैसा त्याने अधिक जमीन लागवडीखाली आणण्याकरिता गुंतवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आली आणि उत्पन्नात वाढ झाली. पर्यायाने कंपनीचा फायदा झाला, जमीनदाराचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा पण फायदा झाला. दुसरं असं की ही पद्धत लागू केल्यामुळे, या कायमधारा पद्धतीमुळे जमीनदार वर्ग हा कंपनीच्या बाजूने एक निष्ठपणे उभा राहिला. आपण बघतो की या नंतर भारतामध्ये, बंगालमध्ये मोठमोठे उठाव झाले, परंतु या संपूर्ण उठावामध्ये आपल्याला एक वर्ग सदैव ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने उभा राहिला दिसतो, तो म्हणजे जमीनदारांचा वर्ग. जमीनदार सदैव आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने एक निष्ठपणे दिसतो. हा एक फार मोठा लाभ ईस्ट इंडिया कंपनीचा. आपण बघतो की या पूर्वीच्या पद्धतीमुळे काय होत होतं की सारा वसुलीचा जी अधिकारी येत आहे, जमीनदार येत आहे असं माहित पडलं, गावात जमीनदार आले ना बाबा, शेतकरी घाबरून जातात, कारण ते किती वसूल करत होते, जोर जबरदस्ती करत होते अल्लग, आणि त्यामुळे शेतकरी यावेळी भयभीत राहत होता, घाबरलेला राहत होता. परंतु आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. का तर आता शेतकऱ्यांना माहित पडलं की आपल्याला जमीनदारांना किती महसूल द्यायचा निश्चित होता, आणि त्यामुळे त्याने पहिले त्याची व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे आता महसूल वसुलीच्या वेळेला शेतकऱ्यामध्ये, त्याच्या मनामध्ये कोणतीही भीती उरली नाही, त्याची भीती पूर्णपणे नष्ट झाली. हा एक चांगला आपल्याला गुण दिसून येतो. यापूर्वीच्या पद्धतीमध्ये काय होत होतं, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. अधिकारी कंपनीचं उत्पन्न आपल्या खिशामध्ये ठेवत होते, अनेक घोटाळे होत होते, हिशोबामध्ये गैरप्रकार चालायचे, गैरव्यवहार व्हायचे. परंतु आता मात्र निश्चित कायम इतका सारा द्यायचा आहे, इतका महसूल गोळा होणार आहे, हा आकडा असल्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराला आपोआपच आळा बसला आणि भ्रष्टाचार मुक्त अशी ही पद्धती असल्यामुळे त्याचा नक्कीच ईस्ट इंडिया कंपनीला, त्यासोबतच शेतकऱ्यांना, जमीनदारांना लाभ झालेला आपल्याला दिसतो. आता जमीनदार वर्गाला जास्तीचा जो पैसा असेल तो आपल्या जवळ ठेवण्याचा अधिकार मिळाल्यामुळे झालं काय की जमीनदारांनी हा पैसा नंतर जमिनी लागवडीखाली आणण्याकरिता गुंतवला. काही जमीनदारांनी तो पैसा व्यापारामध्ये गुंतवला, उद्योगामध्ये गुंतवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योगाला चालना मिळाली, आणि या व्यापार उद्योगाला चालना मिळाल्यामुळे व्यापार भरभराटीला आला, व्यापार उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, आणि त्याचाही अप्रत्यक्ष फायदा हा ईस्ट इंडिया कंपनीला झाला. म्हणजेच एकंदरीत ही पद्धती ईस्ट इंडिया कंपनीसाठी फारच लाभदायक सिद्ध झाली.
दुसरं महत्वाचं म्हणजे कंपनीचा अधिकारी वर्ग यापूर्वी महसूल वसुलीमध्ये गुंतून जात होता, परंतु यामध्ये जमीनदार महसूल वसुली करत होता, निश्चित त्याला महसूल मिळत होता. त्यामुळे आता कंपनीचा अधिकारी वर्ग हा महसूल वसूल करण्यापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्यामुळे त्यांना आता कोणतेही कर्मचारी नेमावे लागले नाही, त्यांना वेतन द्यावं लागलं नाही. त्यामुळे कंपनीचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला आणि जे अधिकारी होते यापूर्वीचे त्यांना दुसऱ्या कामी लावता आलं. म्हणजे ही पद्धत कंपनी करता अतिशय लाभदायक होती असं आपल्याला दिसतं. दुसरं महत्वाचं म्हणजे ही व्यवस्था अत्यंत कमी खर्चाची आणि सर्वत्र समान अशी होती. त्यामुळे या व्यवस्थेला कोणीही विरोध केलेला दिसून येत नाही. आतापर्यंत आपण या पद्धतीमध्ये कशा प्रकारे गुण होते, कोणते लाभ या पद्धतीमुळे सरकार झाले हे बघितलं. आता आपण या पद्धतीमध्ये काय दोष आहे तर आपण सविस्तर अभ्यास बारकावे बघितले तर आपल्याला दिसून येईल की या पद्धतीमध्ये अनेक दोष सुद्धा. तर याचे काय परिणाम झाले, या पद्धतीचे काय दोष होते ते जर बघितले तर असं दिसून येते की जमीनदार वर्ग वेळेवर निश्चित महसूल जमा न करू शकल्यामुळे त्यांच्या जमिनी विकून भरपाई करावी लागली. त्यामुळे जमीनदार वर्गाचे फार मोठे नुकसान झाले. तर आता निश्चित महसूल जमीनदार वर्ग देऊ शकले नाही. जर कोणत्या काळामध्ये दुष्काळ पडला असेल, पीक किंवा उत्पन्न आलंच नसेल तर शक्य नव्हतं महसूल देणे. आणि अशा परिस्थितीमध्ये झालं काय तर सरकारला तर महसूल पाहिजे नव्हता आणि मग सरकारने केलं काय, कंपनीने काय केलं तर जमीनदारांच्या जमिनीवर जप्ती आणली आणि त्या जमिनी विकून टाकल्या आणि आपली नुकसान भरपाई करून घेतली. परंतु जमीनदाराचं यामुळे फार मोठं नुकसान झालं. दुसरं असं की यामध्ये निश्चित महसूल ठरवून दिल्यामुळे आता जमीनदार वर्गाकडे कोणतं काम उरलं नाही. त्यामुळे हा मोठा जमीनदार वर्ग आता शहराच्या ठिकाणी जाऊन राहू लागला, अत्यंत चैन आणि विलासामध्ये जीवन जगू लागला. त्यामुळे एका आळशी जमीनदाराच्या वर्गाचा इथे उदय झाला. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा माणूस आळशी बनतो तेव्हा त्यात अनेक बाबूकडे दुर्लक्ष होतो आणि दुर्लक्ष झालं तर म्हणतो ना नजर दुर्घटना घडली. आणि त्याप्रमाणे यावेळी आपण बघतो की या आळशी जमीनदारामुळे त्याचं जमिनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि उत्पन्न कमी. मग जमिनीवर जप्ती आणि नंतर नुकसान. म्हणजे कंपनीला नुकसान झालं, जमीनदाराला नुकसान झालं, शेतकऱ्यांना नुकसान झालं. म्हणजे एकंदरीत ही पूर्ण व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दोषपूर्ण दिसली. दुसरं असं की आपण सर्जन शोरच्या मतानुसार जर बघितलं तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये म्हणून, त्याच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना वाटलं की आपल्याला अन्याय झाला तर त्यांना दाद मागण्याची व्यवस्था, न्यायालयात जाण्याची व्यवस्था इथे केलेली होती. परंतु मला सांगा गरीब अशिक्षित कोणता शेतकरी न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे? त्याला ही न्याय व्यवस्थेचा खर्च परवडणारा होता नाही. आणि म्हणून शेतकरी हा पिळवला गेला, त्याची फार मोठी पिळवणूक झाली, त्याच्यावर फार मोठे अत्याचार झाले आणि त्याला कोणताही दाद त्यांनी मागितली नाही आणि तो न्यायालयात गेला नाही.
म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं दिसून येते की शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय झाला. शेतकऱ्यांचं जीवन जैसे ते पुन्हा तीच परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण झालेली आपल्याला दिसते. पुढे आपण बघतो की बऱ्याच जमीनदारांनी आपल्या जमीन ठेकेदारांना देण्यास सुरुवात केली. ठेक्याला दिल्या, तुम्ही वसुली करा, फक्त आम्हाला माला म्हणजे. त्यामुळे एजंट वाढले, तिकडे दुर्लक्ष, उत्पन्न कमी, आणि त्यामुळे पूर्णपणे शेतीकडे दुर्लक्ष झालं आणि पुन्हा जमिनी ओसाड होऊ लागल्या. एकीकडे आपण दूर बघताना बघितलं होतं की अनेक जमीन लागवडीसाठी आल्या, परंतु हे सर्व सुरुवातीच्या काळामध्ये घडलं. जसा जमीनदार आलशी बनू लागला, त्याचं जमिनीकडे दुर्लक्ष होऊ लागलं, तर तसं शेतीतलं उत्पन्न कमी कमी होऊ लागलं. आतापर्यंत आपण बघितलं की जमीनदार गावातून शहरात आलेले होते, परंतु आता शेतकऱ्यांना शेतावर काम येत नव्हते, त्यांना आपला विशेष मोबदला मिळत नव्हता, 2 वेळचं जेवण घेणे कठीण होतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांना सुद्धा आता शहराचं आकर्षण वाटू लागलं. त्यांनी गावे सोडली आणि शहराकडे धाव घेतली. लोणीच्या लोंढे आता शहरामध्ये येऊ लागले आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरणात वाढ झाली. एक फार मोठा वाईट परिणाम, एक दोष आपल्याला या कायमधारा पद्धतीमध्ये दिसून येतो. दुसरं असं की या पद्धतीमुळे आपण बघितलं यापूर्वीच की जमीनदार वर्गाने आपला पैसा हा व्यापार उद्योगामध्ये गुंतवला, त्यामुळे जमीनदार तर दिवसेंदिवस अधिकाधिक श्रीमंत बनू लागले, परंतु शेतकरी मात्र दिवसेंदिवस पुन्हा गरीब होऊ लागला. म्हणजे आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस फार मोठी वाढत गेली आणि फार मोठा आर्थिक विषमता निर्माण झालेली आपल्याला या पद्धतीमुळे दिसली. तर एकंदरीत या पद्धतीमध्ये आपण बघितले की काही चांगली गुण पण होते, काही दोष पण होते, आणि याचा संपूर्ण गुण दोष बघितल्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन केलं, आपल्याला काय दिसून येते, तर कायमधारा पद्धतीमुळे या व्यवस्थेमुळे सरकारचं उत्पन्न स्थिर झालं. सरकारला निश्चित माहिती पडलं की इतकं उत्पन्न आपल्याला येत आहे, त्याला अंदाजपत्रक तयार करणं सोपं झालं. दुसरीकडे आपण बघतो की जमीनदार व ठेकेदार यांना अमाप पैसा मिळवण्याचे साधन मिळाले. त्याचबरोबर या नवीन भूमी व्यवस्थेमुळे या मालकी हक्काच्या नव्या धोरणामुळे ग्रामीण भागावर त्याचे फार मोठे अनिष्ट परिणाम झाले, वाईट परिणाम झाले. अनेक लोकांना आपली गावे सोडावी लागली, लोणीच्या लोंढे गावात शहरात येऊ लागले, शहरीकरणात वाढ झाली, शहरामध्ये आल्यानंतर काम मिळणं असं झालं, शहरामध्ये आला जागा नाही म्हणून ते कुठेही रेल्वेच्या दुव्याकाठी मिळेल त्या ठिकाणी दलित वस्तीमध्ये आपलं तस्करी जीवन जगू लागले. आणि त्यामुळे अनेक लोकांची समस्या, आरोग्याची समस्या, शिक्षणाची व्यवस्था नाही, त्यामुळे त्यांचे फार हाल बेहाल झालेले सुद्धा आपल्याला दिसून येते. एक चांगलं या पद्धतीमुळे झालं हे की यावर बोलताना रमेशचंद्र दत्त असे म्हणतात की कायमधारा पद्धती म्हणजे ब्रिटिशांनी भारतात केलेल्या कार्यापैकी सर्वात बुद्धिमत्तेचे कार्य, यामुळे येथील प्रजेच्या आर्थिक दारी अक्षय झाले. तर रमेशचंद्र दत्तच्या मतानुसार या कायमधारा पद्धतीमुळे येथील जमीनदार शेतकरी त्यांच्या आर्थिक हिताचं रक्षणच झालं. ही पद्धती फार चांगली होती, त्यांनी केलेल्या कार्यापैकी सर्वात बुद्धिमत्तेचं कार्य होतं असंच त्यांना वाटते. आणि खरोखर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीमुळे एक चांगलाच त्याचा परिणाम दिसून येत होता, यात काहीही शंका नाही. थोडक्यात सांगायचं काय होते, तर कायमधारा पद्धती ही
ब्रिटिशांनी स्वतःचा विचार करूनच राबवली होती. त्यांना येथील भारतीयांशी काही घेणं नव्हतं. कारण त्यावेळी तशी परिस्थिती होती. कर वसुलीसाठी त्यांच्याकडे मोठा कर्मचारी वर्ग नव्हता. तो कर्मचारी वर्ग त्याला आपल्या सामाजिक विस्ताराकडे वळवायचा होता आणि म्हणून त्याने ही व्यवस्था लागू केली. या व्यवस्थेमुळे जमीनदार वर्ग सुखासीन झाला, त्याचे रयतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. परंतु जमीनदार वर्गाच्या बाजूनी कंपनी उभी राहिल्यामुळे भविष्यात मात्र जमीनदार वर्गही एकनिष्ठपणे कंपनीच्या बाजूने उभा राहिलेला दिसून येतो. नेहमी करता आपण बघतो 1857चा मोठा उठाव झाला. यावेळी संपूर्ण भारतामध्ये आपण बघतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध एक असंतोष असताना सुद्धा जमीनदार वर्ग मात्र ठामपणे ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने उभा असला आपल्याला. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर या ईस्ट इंडिया कंपनीला कायमधारा पद्धतीमुळे फार मोठा फायदा झाला. यामुळे जमीनदार वर्ग नेहमी त्याचा या पाठीशी उभा राहिला आणि ही कायमधारा पद्धती थोडक्यामध्ये आपल्याला चांगली दिसून येते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. तर आज आपण ही कायमधारा पद्धती बघितली. यावर काही तुम्हाला समस्या असल्या, काही अडचणी असल्या तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. तर आज इथे थांबतो. धन्यवाद.